सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वॉर्ड क्रमांक 10 इच्छुक उमेदवार सौ रेखा अशोक मासाळ। मार्ग प्रगतीचा संकल्प विजयाचा। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली। या बैठकीत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बँकांच्या उद्दिष्टपूर्ततेसह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक विशाल कुमार सिंग, भारतीय रिझर्व्ह बँकेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल गोंदके, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, महामंडळाचे प्रतिनिधी व बँक समन्वयक उपस्थित होते। या बैठकीत राष्ट्रीयकृत खाजगी ग्रामीण बँका तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समूहाच्या सप्टेंबर अखेरच्या तिमाही उद्दिष्टपूर्ततेचा आढावा घेण्यात आला। कृषी व तत्सम क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रातील कर्जवाटप तसेच विविध शासकीय व विकास महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सखोल चर्चा केली। तसेच सांगली जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या प्रगती अहवालाचा आढावा घेत शेतकरी, उद्योजक व लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। प्रशिक्षण योजना व रोजगार निर्मितीच्या उपक्रमावरही विशेष भर देण्यात आला। बैठकीत स्वागत अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी केले, तर आभार ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था RCTचे संचालक महेश पाटील यांनी मानले।